सर्किट प्रॉब्लेम आपल्याला JEE आणि नीट यांसारख्या एक्झाम्पल मध्ये बघायला मिळतात. तर किर्चॉफ्स लॉचा यूज न करता किंवा त्याची एक शॉर्ट ट्रिक आपण या ठिकाणी यूज करू शकतो. बघा माझ्या समोर जे सर्किट दिलेलं आहे त्या सर्किटमध्ये या साईडने एक बॅटरी आहे, या साईडने एक बॅटरी आहे, त्याच्यामुळे हा क्लोज लूप तयार झालेला आहे. तर या सर्किटमध्ये जो करंट आहे, या बॅटरीमधून जेवढा करंट पॉझिटिव्ह टर्मिनलने पास होणार आहे तेवढाच करंट निगेटिव्ह टर्मिनलने पास होणार आहे. सो या ठिकाणी जो करंट आहे त्याची डायरेक्शन या पद्धतीने. सो इथला करंट मी इझिली काढू शकते. याचा व्होल्टेज 9 अपॉन याचे जे रेजिस्टन्स आहे 2 + 1 3. सो इथं करंट येणार आहे माझ्याकडे 3 अँपियर. त्याच पद्धतीने मी या लूप मधलाही करंट काढू शकते. सो या ठिकाणी जेवढा करंट पॉझिटिव्ह टर्मिनलला तेवढाच करंट निगेटिव्ह टर्मिनलला आणि त्याची डायरेक्शन या पोझिशन मध्ये राहणार. ओके, सो इथला करंट येणार व्होल्टेज 16 अपॉन टोटल रेजिस्टन्स आहे 4. I = 4 अँपियर. ज्या पद्धतीने या ठिकाणी करंटची डायरेक्शन आहे त्यावरून असं लक्षात येतं की मिडल लूप मधून करंट फ्लो करणार नाही.